न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। गंगापूर धरणातून 19,000 क्युसेकने विसर्ग, धरणात 96% पाणीसाठा। नाशिकमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गंगापूर धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत आहे। कार्यकारी अभियंता सोनल शहाणे यांनी दिलेल्या माहितीनुसार धरणात 119 मिमी पावसाची नोंद झाली असून सध्या धरण 96% भरले आहे। सुरक्षिततेच्या दृष्टीने धरणातून 19,000 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे। 1 जूनपासून आतापर्यंत गंगापूर धरणातून एकूण 8.6 टीएमसी पाणी सोडण्यात आले असून नाशिक विभागातील विविध धरणांतून मिळून 12 टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे। सर्व धरणांमध्ये सध्या सुमारे 50% पाणीसाठा उपलब्ध असल्याचेही त्यांनी सांगितले। जायकवाडी धरण 65% भरल्यानंतरच पुढील पाणी सोडण्याची आवश्यकता भासते। यापूर्वीच्या काही वर्षात यापेक्षाही अधिक प्रमाणात धरणात पाण्याची आवक झाल्याची माहितीही शहाणे यांनी दिली। नाशिक जिल्ह्यातील धरणांचा जर आपण साठा बघितला तर मागच्या वर्षी जो होता तो आपला 79% होता, आज आपला रोजी 77% आहे। आणि गेल्या 2 दिवसांमध्ये म्हणजे एक लास्ट 24 आवर्स आपण बघितलं तर साधारणतः 1.62 टीएमसी एवढा जो आवक आहे गंगापूर धरणामध्ये आला होता। त्यापैकी आपण खाली जो आहे तो साधारणतः 53% म्हणजे 0.86 टीएमसी एवढाच आपण सोडलेला आहे। कारण नाशिक जिल्ह्यामध्ये म्हणजे सिटी एरियामध्ये जो काही फ्री कॅचमेंट मधला जो आवक होता पाण्याचा साधारणतः 119 एमएमचा पाऊस झालेला आहे आणि त्याच्यामुळे नाशिक सिटी मधलाच आवक एवढं जास्त होतं की आपल्याला गंगापूर धरणामध्ये आपला हा जो फ्लड आहे आपण ऍब्सॉर्ब केला। आणि त्याच्यानंतर आता जेव्हा आपली होडकरची जी लेवल आहे डिस्चार्ज ती साधारणतः 19,000 ला आज आत्ता चालू आहे। तर साधारणतः जशी ती कमी होत आहे त्या पद्धतीने आपण धरणातला जो आहे साठा जो डिस्चार्ज आहे तो सकाळी आपण 1,000 ने वाढवला होता।